नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजा करताय की नाही आणि व्हिडिओ बनवताय की नाही? व्हिडिओ बनवा, लवकर आम्हाला पाठवा, कारण या कार्यक्रमात तुमचा व्हिडिओ लावण्यासाठी मी आतुर झालेलो आहे. कालच्या भागात आपण बरेच व्हिडिओ पाहिले. आता बघूयात आजच्या भागात कुणी कुणी व्हिडिओ पाठवलेले आहेत. सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे डॅश द रिटर्न सह प्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ. भारुडकार राजकुमार धोत्रे महाराज यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा. खरं तर आपल्या या महाराष्ट्राला संतांची, भारुडकारांची परंपरा आहे आणि भारुडकार आहेत हे महाराज, ज्यांनी इतका सुंदर व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे. आणि ती सोपी कला नाही आहे मंडळी. बघायला ते जितकं सोपं वाटतं इतकंच ते अवघड आहे हे जाणवतं. वा, खूप सुंदर. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. पाहूयात मंडळी पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे प्रणेश वालावलकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. रांगोळी रांगोळी. वा वा. वा 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 वा. किती सुंदर. गणपती बाप्पांची ही सुरेख रांगोळी त्यांनी साकारली. आणि फक्त रांगोळी नव्हती मंडळी, त्याच्यामध्ये एक छान संदेश सुद्धा होता. फार मला तुमचा हा व्हिडिओ आवडला आणि किती हुबेहूब तुम्ही रांगोळी काढता. फार अभिनंदन तुमचं. तुमच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे आशिष सातपुते यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. आणि मी असं ऐकलंय की ते जादूगार आहेत. बघा. तर नमस्कार, मी आशिष सातपुते. समजा मकरंद अनासपुरी जर जादूगर बनले तर ते कसे काय अभिनय करतील तर बघा. अगं बाबा, जादू बघा तुम्ही काय करतो. हे बघा माझ्या हातात काय ह्याला आग लावणार आहे. अगो बाबा, याला आग लागली. आता काय करायचं? जादू बघा. 1 2 3 अँड अयो कशी आहे. अरे कसा काय व्हायचं. या बघा माझ्या हातात काय आहे. सगळ्यांनी बघा. आबराकाडाबरा. गले निघाले.
लक्ष्मीकांत बेर्डेकर जादूगर जर झाले तर कसे काय करतील बघा. हा आईला जादूगर झालो हे काय जादू जमना. काय माझ्या आता कागद आहे बाबा का आग लाव आईला वाचून जायला कागदाचं आईला काय होतं काही कळत नाही माझं. हे बघा 2000 नोट झाली. चला बरं झालं शॉपिंग करू गंगीला काहीतरी घेऊन जातो. समजा दादा कोंडके जर जादूगर झाले तर ते काय गमती जमती करतील. त्यांची एक विशिष्ट स्टाईल सांगतो ही गाडी घ्या आणि घाला गजाल गजाल कागद घ्यायचे कागद माझ्या पूर्ण घा आम्ही पण घालू. अरे वा. वा 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 वा. आशिष जी तुमचा व्हिडिओ लय भारी होता, भन्नाट होता, वेगळा होता. म्हणजे आतापर्यंत नकलाकारांचे व्हिडिओ आपल्याकडे बरेच आले, पण जादूगार आणि नकलाकार असं मिक्स कॉम्बिनेशन पहिल्यांदा आम्ही बघितलं. तुमचा व्हिडिओ लय भारी आहे, तुम्ही जादू पण लय भारी भारी करता. आणि काय होतंय माहिती का, तुमच्या आवाज काढण्याच्या स्टाईलमध्ये आमचं लक्ष तिकडं असतं आणि त्याच्यात तुम्ही जादू करून घेता. हे आमच्या लक्षात आलेलं. लय भारी लय भारी. पण त्या बिचाऱ्या पोराला तुम्ही कागद खायला घातले. आता त्याचं दुसऱ्या दिवशी अवघड आहे बरं का. नाही तुम्ही तर डायरेक्ट ते कागद काढू शकताय, पण त्याला जादू येत नाही ना, त्यांनी काय करायचं. वा, पण मला फार आवडले तुमचे हे व्हिडिओ. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 8 स्माइली. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे स्नेहलता निजामपूरकर आणि त्यांच्या सुनबाईंनी. बघूयात काय आहे हा व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. नाच ग गुमा कशी मी नाचू, नाच ग गुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा माळी नाही आला, वेळी नाही मला, कशी मी नाचू. नाच ग गुमा कशी मी नाचू, नाच ग गुमा कशी. पानबाई हटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य, हटुष्य पानबाई हटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य, हटुष्य पानबाई हटुष्य बिलवर घालू आपण नटुष्य, हटुष्य पानबाई हटुष्य, हटुष्य पानबाई हटुष्य. दिंड्या मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी. माका तुडग पोरी माक्याला पीक भारी, माका तोडग पोरी माक्याला पीक भारी. कचकिरडा पाय मुरडा पायात गेला बांबुरडा, घाणेरडा बाई घाणेरडा. काकिरडा पायमुरडा पायात गेला बांबुरडा, घाणेरडा बाई घाणेरडा, घाणेरडा बाई घाणेरडा. किस बाई किस दोडका किस, किस बाई किस दोडका किस. दोडक्याची थोड लागते गोड आणि कतोड बाई आणि कतोड. किस बाई किस, किस बाई किस, किस बाई किस, किस बाई किस. काटवटकाना गाई गेल्याला ना, गाई कधी येतील दूध कधी देतील. काटवटकाना गाई गेल्याला ना, काटवटकाना गाई गेल्याला ना, गाई कधी देतील दूध कधी देतील. काटवटकाना गाई गेल्याला ना, काटवटकाना काटवटकाना काटवटकाना. वा 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 वा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. वा वा. शब्दच नाहीत माझ्याकडे या व्हिडिओसाठी. बाप रे बाप. मला असं कळलंय माहिती, या आजीबाईंचं वय आहे 77 वर्षे आणि 77व्या वर्षी या पद्धतीचा उत्साह, या पद्धतीची मंगळागौर आणि त्याचे खेळ
त्याच एनर्जीनं त्याच पद्धतीनं सादर करणं अशक्य आहे. म्हणजे मला तरी ते अशक्य वाटतं की बाबा आपण एवढ्या वयाचे झाल्यानंतर आपण उभे तरी राहू शकणार आहे का नाही नीट, अशी मला नेहमी शंका वाटते. पण किती भारी किती भारी, म्हणजे तुमचं कौतुक करावं आजी तेवढं कमी आहे. या कार्यक्रमातर्फे मानाचा मुजरा आहे तुम्हाला, आणि तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ पाठवलात हे आमच्या कार्यक्रमाचं भाग्य मी समजतो. बघूया त्यांचा आणखीन एक व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. अगे सुनबाई, अगे महाराणी, सकाळपासून मी बघते एका ठिकाणी चिकटून बसलीयस. काय चाललंय काय तुझं? दिसत नाही काम करते ते. हो, या लॉकडाऊन मुळे वर्क फ्रॉम होम सगळ्या बायकांचं फावलंय. पण आम्ही घरात काम करणाऱ्या बायका या होमात जळून निघाले. त्याचं काय? ते काही नाही. माझी कंबर दुखते, पायचे पहिल्यांदा वाजले. नरम नरम सोप्यावर सासू पडली ग बाई, आज माझ्या सासूला झोप का ग येत नाही, कायमची झोपेत बरा. कवळी हाताची वेळ आलीये आणि मला कायमचं झोपत. वर्क फ्रॉम होम ना, हे वर्क फ्रॉम होम आहे. चेक माझे पाय कर वर्क फ्रॉम होम. वा 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 वा, सासू सुनेची ही जोडी आहे. पण त्यांनी स्वतःच्या भूमिका बदललेल्या होत्या. म्हणजे सासूबाई झाल्या सुनबाई आणि सुनबाई झाल्या सासूबाई. वा 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 वा. पण मला असं वाटतं की सासू सुनांची नोकझोक आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी बघितली, पण इतकी प्रेमळ आणि गमतीदार आणि कॉमेडी करणारी सासू सुनांची जोडी मी पहिल्यांदा बघितली. वा, तुमच्यातलं हे प्रेम, तुमच्यातला हा आनंद असाच वाढत राहू द्यात या शुभेच्छा देत तुमच्या या व्हिडिओसाठी मी देतोय तुम्हाला 9 स्माइली. अभिनंदन. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय सिद्धार्थ गरबडे यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. तुझं हसणं लय भारी, तुझं बोलणं लय भारी, तुझा हात भारी लात भारी, सगळंच लय भारी. आग बसना माझ्या गाडीवर, तुला धावतो दुनिया सारी. भावा आग बसना माझ्या गाडीवर, हा तुला धावतो दुनिया सारी. मी मजनू ग तुझा, तू माझी ग लैला, जसा रांजा हिरचा तू माझी ग छैला. आली माझी वरात राणी तुझ्या घरात, नटून थटून आलीस तू स्वर्गाची सुंदरी. अग बसन माझ्या गाडीवर, तुला धावतो दुनिया सारी. अग बसन माझ्या गाडीवर, तुला धावतो दुनिया सारी. वा वा वा. यांनी स्वतःच बहुतेक हे गाणं रचलेलं आहे आणि गाणं गायलंय सुद्धा भारी. आणि त्यांचा लुक पण एकदम खतरनाक आहे. बघा ना तुम्ही. आणि ते म्हणतात काय, बसणं माझ्या गाडीवर, तुला धावतो दुनिया सारी. हिरोईन काय म्हणत असेल माहिती का, हाय का तुझ्याकडं ई पास, नाहीतर करावी लागेल जेलची वारी. ई पास शिवाय हल्ली फिरताच येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही सध्या गाडीवरती एकत्र बसणं टाळाच शक्यतो, नाही तर मग आपल्याकडे पास ठेवा. वा वा, मला फार आवडला तुमचा हा व्हिडिओ सिद्धार्थ. तुम्हाला या व्हिडिओसाठी मी देतोय 7 स्माइली. आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे अजय बंगाले यांनी. बघूयात व्हिडिओ काय आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. घर से निकलते ही कुछ दूर चलते ही रास्ते में बाहेर चालला होता, पोलीस गाडीचा आवाज ऐकला आणि डायरेक्ट घरातच आला. घर से निकलतेही पोलीस गाडीचा आवाज ऐकून डायरेक्ट घरात. निमके 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 टाळा रे, चहा रे इथे चहा रे, टाळवंडी इंदळ मांडा दे, हे इंदळ जांबा आडे कंड बे. तुम्ही बघितलं का, साधारणपणे त्याच्या शेजारी एक बारकं मांजर बसलेलं आहे. ह्याचा येडेपणा बघून, ह्याची येडे चाळे बघून ते मांजर सुद्धा त्याला हातानंतर करायला, ए बाबा शांत हो, तुला काय त्रास होतोय काय. बघा तू व्हिडिओ परत बघा आणि त्या मांजराची एक्सप्रेशन बघा तुम्ही. टाळवंडी इंदळ मांडा दे, हे इंदळ जांबा आडे कंड बे. मांजराला वाटलं असेल आपल्या मालकाला काय झालं, वासा का करतो येड्यासारखा. वा, मजा आली. मांजराची ऍक्टिंग पण लय भारी आहे. बघू पुढचा व्हिडिओ. गोरी गोरी पान
फुलासारखी छान दादा मला हे गाणं नाकरा टिप्परा टप्पा दादा मला एक बायको आण. साधारणपणे गाण्यातलं म्युझिक सुद्धा हा तोंडानेच वाजवतो असं माझ्या लक्षात आलं बघा. शिव जरा येडा पिसा गाणं गाणं करा ना करा ना रात रात जागन हा डिंपाक टाकांग तारा कर उग परती वज तुझ्या डांडाक टपाक फिरत माग मागन हा डिम टाकांग चिकिक तारा साधारणपणे मित्रा म्युझिक डिरेक्टरने चांगलं म्युझिक दिलेलं आहे ते पण तू ऐक एकदा. हे ढंपाक टुपूक तुझ्या काय मध्ये टाकतोय ना त्याच्यामुळे आम्हाला मजा येते खरी. म्युझिक डिरेक्टर म्हणून मी काय चांगलं नाही का म्युझिक दिलं बघा. हे 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 ओसावाला गाणं गोत सार आधार कुणाचा नाही हे भेगाड्याला गुई परी. वा 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 मजा आली. खरं तर अजय बंगाले असं त्याचं नाव आहे आणि धमाल व्हिडिओ तू बनवलेले होते मित्रा. मला फार आवडले. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती एक धमाल एक्सप्रेशन येतात. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरतीच कॉमेडी आहे आणि ती बघताना फार मजा येते. तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देतोय 7 स्माइली. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे संदीप साळुंखे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. आज भी बांध के रखा है उसके प्यार के जंजीर ने, आज भी बांध के रखा है उसके प्यार के जंजीर ने, कुछ साल पहले कलेजे पे घाव किया था उसके आंखों के खंजीर ने. जख्म बहुत गहरा है आज भी दर्द सहता हूँ, जख्म बहुत गहरा है आज भी दर्द सहता हूँ, उसके ख्यालों में आज भी खोया रहता हूँ. वा 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 वा. कवी आहेत कवी आणि ते स्वतःच्या शेतामध्ये उभं राहून कविता करतात. या कविता तयार करण्याची नशा तिनेच मला लावली. बर जीवनात कसं जगावं याची वाट तिनेच मला दावली. ती माझ्या मनाला एवढी काय भावली, ती माझ्या मनाला एवढी काय भावली. आज उन्हात जरी एकटा उभा असलो ना पायाखाली तिचीच पडते सावली. वा 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 वा. भारी आहे भारी आहे. तिच्या प्रेमापुढं आजही माझं हृदय हॅक होतं. तिने दिलेल्या आठवणींच्या जखमांमुळे आजही माझं काळीच क्रॅक होतं. ती जगाच्या पाठीवर कुठेही असू दे, ती जगाच्या पाठीवर कुठेही असू दे, तिचं काळीच आजही माझ्या हृदयात ट्रॅक होतं. वा 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 वा. संदीप महाशय तुम्ही करताय शेती पण पेरताय कविता. मला फार आवडलं. कवितेचं हे बीज तुम्ही तुमच्या शेतात सुद्धा पेरत आहात. वा. आणि तुमचं काहीतरी म्हणजे कोणीतरी सोडून गेलेलं दिसतंय तुम्हाला. म्हणजे होतच असं एक वय असतं माणसाचं, त्या वयामध्ये असं काय ना काहीतरी झालेलं असतं. मग त्याच्यातूनच बरेचसे कवी जन्माला येतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर अशा या छोट्या छोट्या विरह कविता तुम्ही सादर केल्या. पण तुम्ही ऑब्झर्व केला का व्हिडिओ? मी ऑब्झर्व केला किंवा संदीप तुम्हालाही कळलेलं नसेल. तुमचे 3 व्हिडिओ मी बघितले. पहिला व्हिडिओ तुम्ही खाली बसून केला होता तेव्हा आकाश क्लिअर होतं. दुसरा व्हिडिओ तुम्ही केला तेव्हा ढग दाटून आलेली होती. तिसऱ्या व्हिडिओत पाऊस पडायला लागला होता. इतकी इमोशनल तुम्ही कविता केली माहिती आहे का? की तिकडं तीच काय साक्षात निसर्ग रडायला लागला. किती इमोशनल झाला तो की ह्या माणसाचं असं कसं काय झालं, का ती या माणसाला नाही म्हणली असेल एवढ्या चांगल्या माणसाला. वा. पण मस्त तुम्ही कविता ही सादर केली आणि तुमच्या या कवितेचा संदेश तिच्यापर्यंत पोहोचावा अशा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मी देतो. आणि हा कवी मनाचा शेतकरी मला फार आवडला, फार भावला. तुझ्या या व्हिडिओसाठी संदीप मी तुला देतोय 8 स्माइली. बघूयात पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय सोनाली बगरे यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी आहे रिपोर्टर मोनाली आणि आज आपण भेटणार आहोत बाहुबली पिक्चरची हिरोईन तमन्ना बगरे यांना. आणि त्या लॉकडाऊन मध्ये काय करतात बघूया. मॅडम तुमचं करोनामध्ये काय चालू आहे? बया 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 काय कमी होती का काय? कोरोनाची शेणा कुठून येऊन बसली ना. आणि भाऊबल्याने तुला सांगते भेळचा गाडा टाकलाय आणि हे देवशेना शेव देना करून पाठचा भेळचा गाडा बी बरबाद करून टाकला. आणि बाहुबली पिक्चर मधून पैसे कमवले त्याचं काय मॅडम? पैसे कशाचे काय पैसे? काय राहिलं नाही इकडे गावाकडून थांबले मी शेतामध्ये साधी कामाला दुसऱ्याच्या घरचे काम करायला लागले. आणि तमन्ना मॅडम तुमच्या फॅन्सचं काय मग? अगं फॅन्स कशाचे काय बाई, शेतामध्ये गेले की म्हणते मॅडम पोज द्या, मॅडम फोटो, मॅडम सेल्फी. हातामध्ये गवत होतो याची काय फोटो सेल्फी द्यावं माय? कटप्पाचा फोन वगैरे काही? कटप्पा
ते टाकलं होय चाललंय रोजंदारीवर दुसऱ्याच्या शेतामध्ये वीज म्हणून वावरात. आणि मॅडम नवीन प्रकल्प वगैरे काही नाही का? प्रकल्प हा ते माहेरची साडी पार्ट 2 येणार आहे ना, त्याच्यामध्ये घेणार आहेत मला. आता बघू काय होतंय काय नाही. आणि तमन्ना मॅडम भल्लाल सरांचं काय चालू आहे? ते भल्ले आहे ते आपलं भारतचे सिलेंडर उचलते आणि घरोघरी पोहोचवते. हे तर चांगलंय. मोठ्या भावाचा भेळचा गाडा हे भल्लाल देव काय दिसताना भल्ल्यातच गाडा टाकून बसणार आहे. बघू काय होतंय काय नाही. आहे बाया मला काम करू दे, इथं पैसे नाही, मला खायला इथं काय नाही. जाय बाई तुझे काय आलं रिपोर्टर. वा 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 सोनाली, तुमचा व्हिडिओ मला आवडला. आणि साऊथच्या ज्या हिरोईन आहेत तमन्ना भाटिया यांच्यासारखा लुक आहे त्यांचं. जरा दोघींचा फोटो एकत्र दाखवा. बघितलं ना तुम्ही, म्हणजे बाहुबलीची हिरोईन आता काय करते सध्या, तर ती घरात कामाला आहे, ती शेतात कामाला जाते लॉकडाऊनमध्ये. मला तुमचा कॉन्सेप्टच आवडला. भारी व्हिडिओ आहे तुमचा. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 7 स्माइली. अभिनंदन. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे शरण्या हरेकर या लहान मुलीनं. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा अरे लाव रे तो व्हिडिओ. जय शिवराय. माझं नाव शरण्या प्रशांत हरेकर. मी आज टाळ कटिंग करणार आहे. वा 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 शरण्या, किती छान तुझा हा व्हिडिओ आहे. आणि एवढ्या लहानशा वयात ती ही कला शिकलेली आहे लाठी फिरवण्याची. आणि एकच नाही 2-2 लाठ्या घेऊन नंतर तिनं लाठी फिरवण्याचा हा व्हिडिओ केला. मला फार आवडली तुझी ही कला. आणि खरं तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही कला चालत आलेली आहे आणि ही महाराष्ट्रानं जपलेली आहे. ही कला सगळ्या मुलींनी शिकली पाहिजे. सगळ्या पालकांनी आपल्या मुलींना शिकवायला पाहिजे. जर प्रत्येक मुलगी ही कला शिकली तर मुलीकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत कुणाचीच होणार नाही. वा 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 वा, फार मस्त तुझा व्हिडिओ आहे. या व्हिडिओसाठी मी तुला देतोय 7 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे दीपक अडागळे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ.
वा 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 दीपकजी, लय भारी लय भारी लय भारी. तुम्ही इतकं सुंदर हे गाणं वाजवलेलं आहे. या वाद्यावरती क्लॅरोनेट असं त्या वाद्याचं नाव आहे आणि त्याच्यावरती इतकं सुंदर गाणं तुम्ही वाजवलं, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. वा वा, किती सुंदर. आणि तुमची प्रॅक्टिस दिसते, तुम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम करत असणार म्हणून तुम्ही इतकं सुंदर ते वाजवलेलं आहे. पण या गाण्यावरून मला एक गंमत आठवली. काय झालं, एका ठिकाणी असंच लग्न चालू होतं आणि नवरीला सगळे म्हणले तू एखादं गाणं म्हण, तुझा आवाज चांगला आहे. आता सगळे उत्साहात की आता काय म्हणणार, नवरा पण उत्साहात की आता काहीतरी रोमॅन्टिक गाईल का काय. नवरीनं गाणं सुरू केलं, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे. सगळे टेन्शनमध्ये आले. लग्नाच्या दिवशी हे असं गाणं कसं काय म्हणते, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. नवऱ्याला तर घामच फुटला होता AC मध्ये. हे काय नवीन प्रकरण, हे आधी सांगायला पाहिजे होतं ना. नवरा चिडला आणि तिथंच बायकोला मांडवत म्हणला, अगं काय करतीस, हे गाणं काय म्हणतीस, सुन्या सुन्या मैफिलीत म्हणजे कोण. अहो म्हणे तुम्हीच. मी कसं काय, तुमचं नाव सुनील नाही का, सगळे तुम्हाला सुन्या सुन्या नाही का म्हणतात. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच गीत गात आहे. मग नवऱ्याचा जीव भांड्यात पडला. तरी तो रात्रभर विचार करत होता, सुन्या म्हणजे नक्की मीच ना. ही गंमत होती मंडळी. पण तुमचं गाणं फार सुंदर होतं, तुमचं वादन फार सुंदर होतं. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. तर मंडळी पाहूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे राहुल सुतार यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटे झळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारे तुझ वीर शंभो मज कोण तारे. जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा योगेश्वराचे कवी वाल्मिका सारे कामान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वा 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 वा. आपल्याकडं बरेच व्हिडिओ येतात मंडळी. आतापर्यंत आपण विनोदी व्हिडिओ बघितलेले आहेत, नृत्याचे व्हिडिओ बघितलेले आहेत, पण हा एक वेगळा व्हिडिओ राहुलने आपल्याला पाठवलेला आहे. आणि राहुल यांचा आवाज म्हणजे मनाचे श्लोक त्यांनी गायले, पण ते नुसते श्लोक ऐकतोय असं आपल्याला वाटलं नाही. पण आपण अचानकपणे कुठल्या तरी एका वेगळ्या वातावरणात जातो तुमचा आवाज ऐकताना, असं मला तरी जाणवलं बुवा. फार मस्त आवाज आहे तुमचा. तुमच्या आवाजामध्ये एक हिप्नॉटिक पॉवर आहे. वा वा, फार सुंदर आवाज आहे तुमचा. आणि तुमचे हे मनाचे श्लोक सुद्धा मला फार आवडले. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सोहेल मुजावर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. ओ दादा जरा या की इकडे, काम आहे जरा या की. दादा मी लय दमलोय, मला घरला लवकर पोचायचं आहे, जरा किक मारा की. काय करायलाय? तुम्हीच म्हटलं की किक मार. मी गाडीची म्हटली. किक मारतो, वेगळीच किक मारतो. आधी माझ्या आई वडिलांनी मला घरातून बाहेर काढलेलं तेव्हा पण तू माझ्यासोबत होतास. गर्लफ्रेंडला मला सोडली तेव्हा पण तू माझ्यासोबत होतास. जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण तू माझ्यासोबत होतास. भावा ही तर मैत्री आहे भावा आपली. मैत्री कुठली काय, तूच पनवत आहेस सगळं मला घ्यावं लागलं. वा 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 वा. कैप्या याले ती पोरगी गल्लीत नवीन राहायला आली काय? अरे वर रे, मी पण 2-3 दिवस झालं बघालोय. अरे इकडेच आली. नमस्कार दादा. हा नमस्कार. तुम्ही गल्लीतलंच आहे का? होय गल्लीतलं जाईल. मी पण राहायला आलो इथंच. इथं काय इथं राहिला काय?
म्हटलं तुम्हाला भेटून घेऊया. हा. कसली पण भांडणं असून दे, कसली पण लढतर असून दे, हा. घरगुती मॅटर असून दे, बर. मला डायरेक्ट फोन करायचा. काय सांगाला नंबर घ्या. खरं का हो? मला भांडणं बघायला आवडते तो. वा 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 वा, फार मस्त सोहेल, तुमचे व्हिडिओ मला आवडले. तुमचं टायमिंग पण सॉलिड आहे, तुमचे मित्र पण भारी आहेत. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 7 स्माइली अभिनंदन. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे शशिकांत मिटकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए बाबा, अरे लाव रे तो व्हिडिओ. हमें खुशी हुई तुम्हारी बहादुरी देखकर, तुम्हें भी बहुत खुशी होगी ये जानकर कि आज के बाद तुम मेरे गिरोह में काम करोगे. ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल देता है. ये ताकत खून पसीने से कमाई हुई रोटी की है. मुझे किसी के टुकड़ों पर पलने की जरूरत नहीं. कीड़े मकोड़ों की तरह गली में रहने से बेहतर है मर्दों में शेर की तरह पिंजरे में आकर शेर पे कुत्ता बन जाता है कातिया. तू कहे तो भोंकू, तू कहे तो काटू, ऐसा ही समझो. तो क्या हुआ, हमारे साथ काम करो तो नाम होगा तुम्हारा, रुपया पैसा मिलेगा, इज्जत होगी तुम्हारी, और लोग डरेंगे तुमसे. डराकर लोगों को वो जीता है जिसकी हड्डियों में पानी भराता है कातिया. मर्द बनने का इतना ही शौक है तो कुत्तों का सहारा लगा छोड़ दे कातिया. तेरी मौत सोचनी पड़ेगी, सोचनी पड़ेगी, सोचनी. वा 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 वा, शशिकांतजी तुमचा व्हिडिओ मला आवडला. फुल फिल्मी फॅमिली आहे तुमची. म्हणजे हे वडील आणि त्यांची ही 2 मुलं होती असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि घरामध्येच सिनेमा सुरू केलाय त्यांनी. विलन पण तेच बनतात, हिरो पण तेच बनतात. सनी देओल बनलेले होते तुम्ही, आणि सनी देओल बनले तेव्हाचा त्यांचा इथं फोटो दाखवा तुम्ही. म्हणजे साधारणपणे बघा ना, मुलं लहान असतात तेव्हा बापाच्या खांद्यावरती मुलांची जबाबदारी असते. हा फोटो बघितल्यावर तुम्हाला काय वाटते? पोरांच्या खांद्यावर बापाची जबाबदारी आलेली आहे. पण मला फार आवडलं. तुम्ही तर फिल्मी आहेच, पण तुमची दोन्ही मुलं सुद्धा फार फिल्मी आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे. साधारणपणे बाहेर फिरण्यापेक्षा घरात राहूनच अशा ॲक्शन केलेल्या चांगल्या असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही फार मस्त व्हिडिओ पाठवला. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 7 स्माइली. पाहूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे पूर्वी पेडणेकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा. पूर्वी तुम्ही फार सुंदर गाणं गायलं. मला तुमचा व्हिडिओ आवडला. तुम्ही अजून मेहनत घेतली तर तुम्ही चांगल्या गायिका होऊ शकता. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी बघूयात आजच्या भागात फायनल मध्ये कोण कोण गेलेलं आहे.
फायनलमध्ये गेलेलं आहे पहिलं नाव प्रणेश वालावलकर, ज्यांनी गणपतीची रांगोळी काढली, आणि स्नेहलता निजामपूरकर, ज्यांनी मंगळागौर सादर केली. आशिष सातपुते, ज्यांनी जादूचे प्रयोग केले आणि नकला केल्या. आणि आजच्या भागाच्या विजेत्या झालेल्या आहेत स्नेहलता निजामपूरकर आणि त्यांच्या सुनबाई. अभिनंदन. नमस्कार. तर आता आपल्या बरोबर आहे स्नेहलताजी निजामपूरकर. नमस्कार. नमस्कार. आणि त्यांच्या सुनबाई. नमस्कार. वा 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 वा, छान वाटतंय तुमच्याशी आज बोलताना. आणि मला सांगायला तुम्हाला आवडेल की लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक व्हिडिओ आपल्या कार्यक्रमात आले, पण सासू सुनेचा एवढा भन्नाट व्हिडिओ पहिल्यांदा आलेला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. आणि सासूबाई नमस्कार. खरं तर तुमच्या एनर्जीला दाद द्यावी तेवढी कमी आहे, कारण तुम्ही इतका सुंदर डान्स केला त्याच्यामध्ये, म्हणजे मंगळागौरीचं ते नृत्य होतं. आणि आत्ताच्या पिढीला खरं तर तुमच्याकडून शिकलं पाहिजे की इतक्या छान पद्धतीनं ही परंपरा जपायची आणि आत्तासुद्धा एवढ्या वयात त्या एनर्जीनं ते सादर करायचं. काय सांगाल तुम्ही? जुन्या रूढी परंपरा कायम चालू राहिल्या पाहिजे, नवीन मुलींना कळल्या पाहिजे, कारण हा बरोबर. मंगळागौर हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे, तो मुलींना आताच्या माहितीच नाहीये. आणि मग त्यांच्याकडनं आम्ही हे घेतो स्फुरण आणि करतो. अरे वा 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 वा. आणि किती वय आहे सासूबाईंचं? 77 पूर्ण. अरे बाप रे, 77 पूर्ण. आणि काय ती एनर्जी आणि किती छान. आणि मला असं वाटतं की सध्याचं जे वातावरण आहे, बाहेरचं वातावरण थोडंसं दूषित आहे. या वातावरणात आजींचा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांना प्रेरणा मिळेल आणि अनेकांना वाटेल की आपण सुद्धा अशा पद्धतीनं सुदृढ राहायला पाहिजे, इतकं छान व्यायाम करून इतकं सुंदर राहिलं पाहिजे. बरं, मला आजींना विचारायचं आहे की ॲक्टिंग पण तुम्ही केली त्याच्यामध्ये, मग अभिनयाची आवड कधीपासून लागली? आणि अभिनय त्यांना येतो, फक्त कॅमेरासमोर जरा घाबरतात, पण केला. हा, पण आता थोडंसं त्यांना बोलू द्या, ना तर लोक म्हणतील सुनबाई सासूबाईंना बोलू देत नाहीत का काय? काय करा, थोडा सासूबाईंचा प्रॉब्लेम ऐकायचा आहे ना. त्यांना विचारा की कसं वाटलं त्यांना, त्यांनी व्हिडिओमध्ये काम केलं आणि आज टी व्हीवरती दिसत आहेत. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं कार्यक्रम करताना. वा 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 वा. तुमची सासू सुनेची जोडी भन्नाट आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही सुनबाई झाला होतात आणि सुनबाई व्हिडिओमध्ये सासूबाई झाल्या होत्या. हे तर मला खूप छान वाटलं बघताना. मग घरामध्ये सुद्धा अशीच गंमत जम्मत चालते का? हो. अरे वा 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 वा, किती छान किती छान किती छान. मला खूप छान वाटतंय. खरं तर सासू सुनेची जोडी ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या सिरियलमध्ये पण आपण पाहिली, वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण पाहिली, पण ही जोडी मला थोडी वेगळी वाटली, कारण ही जोडी एन्जॉय करते आयुष्य. हे माझ्या लक्षात आलं की सासूबाईंनी व्हिडिओमध्ये सुनबाईंचे पाय दाबले, हे मला फारच विशेष वाटलं. कारण बऱ्याचशा सासवा तयार होणार नाहीत बरं का, भले व्हिडिओ बनवायचा असू देत, पण तयार होणार नाहीत. पण त्यांचं कौतुक आहे. तुम्हाला कसं वाटतंय सुनबाई? फार भारी, लय भारी वाटलं. काय सांगाल, तुमच्या सासूबाईंची कुठली एखादी गोष्ट तुम्हाला फार आवडते? त्यांना त्या स्वतः फार काय म्हणूया आपण उत्साही आहे, आणि स्वतः नाचतातच, बरोबर आम्हालाही नाचवतात. कुठली गोष्ट शांतपणे नाही, धावपळ करत बडबड करत उत्साह आम्हाला तसंच करायला लावतात. क्या बात आहे. वा वा वा. आणि सासूबाईंना सुनबाईंची कुठली गोष्ट त्यांना आवडते? आम्ही आज 35 वर्ष त्यांच्या इथे आहे, पण तरी सुद्धा आम्ही आमचं दोघींचं अगदी एखाद्या मायालेकीप्रमाणे चालतो. किती छान किती छान. वा 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 वा. आणि अनेक घरांमध्ये आज तुमचा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर अनेक सासू सुनांना असं वाटेल की आपण सुद्धा असा एखादा छानसा व्हिडिओ बनवायला पाहिजे लाव रे तो व्हिडिओसाठी. आणि खरं तर फक्त वाद आणि भांडण एवढंच सासू सुनेचं नातं नसतं, तर त्या पलीकडे जाऊन आई आणि मुलीचं नातं सुद्धा होऊ शकतं जर आपण ठरवलं तर. हा इतका छान संदेश तुम्ही दिलात आजच्या या कार्यक्रमातून, मला फार छान वाटलं. आता ज्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ कॉल केलेला आहे ती गोष्ट सांगतो. खरं तर आज खूप व्हिडिओ आमच्याकडे आले होते, खूप छान छान व्हिडिओ होते, पण त्यातला सगळ्यात भारी व्हिडिओ मला तुमचा वाटला, वेगळा वाटला. आणि त्यासाठी मी तुम्हाला आजच्या भागाचे विजेते घोषित करत आहे. थँक्यू. आभारी आहोत. वा वा वा, खूप छान वाटलं. आणि आज या भागात तुम्हाला झी युवा वाहिनीतर्फे मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.
वा 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 वा. पण आजी खूप छान वाटलं की तुम्ही वयाच्या 77व्या वर्षी एवढ्या एनर्जीनं काम करताय आणि हा व्हिडिओ बनवला. अनेकांना तुम्ही प्रेरणा देत आहात. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचे आशीर्वाद मी घेतो या कार्यक्रमासाठी. आशीर्वाद आहे. वा 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 वा. छान वाटलं, छान वाटलं. पुन्हा एकदा दोघींचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, आता पाहूया डॅझलर इटरना मोमेंट ऑफ द डे. तर मंडळी, आजच्या भागात आता वेळ झाली आहे थांबण्याची. पण तुम्ही तुमचा व्हिडिओ लवकरात लवकर आम्हाला पाठवा. त्याच्यासाठी आपला व्हॉट्सॲप नंबर लिहून घ्या. व्हॉट्सॲप नंबर आहे 9920003442. लवकर व्हिडिओ पाठवा, आम्ही वाट बघतोय. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॅझलर इटरना सहप्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ.